काही दिवसांआधी मनोज जरांगे यांनी 113 आमदार पाडण्याचा इशारा दिला होता आणि आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील जरांगेंना मदत करणाऱ्यांना पाडणार असं म्हटलेलं आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा देताना कोणत्या 50 जणांना पाडायचं ती यादी देखील तयार असल्याचं हाके यांनी म्हटलंय। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। 50 उमेदवार कुणाला पाडायचं हे आमचं ठरलेलं आहे। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी आता उमेदवार पाडण्याची मोहीम हाती घेतली। जरांगेंना रसद पुरवणाऱ्यांना पाडणार असं म्हणत 50 जणांची यादी तयार असल्याचं हाकेंनी म्हटलंय। विशेष म्हणजे पाडण्याचा इशारा देत असताना हाकेंनी राजेश टोपे आणि रोहित पवारांचं नाव घेतलं। अर्थ स्पष्ट आहे की हाकेंच्या निशाण्यावर शरद पवारांची राष्ट्रवादी आहे। 50 उमेदवार कुणाला पाडायचं हे आमचं ठरलेलं आहे, कारण या नेत्यांनी जरांगेंचं आंदोलन पाळलं, पोचलं, जरांगेंना डिझेल पुरवलं, जरांगेंना पैसे पुरवले, जरांगेंना गाड्या पुरवल्या, जरांगेंना लेखी पाठिंबा दिला। त्या माणसांना ओबीसीनी का मतदान करायचं ही 50 उमेदवारांची यादी आमच्याकडे तयार आहे। त्या 50 मतदारसंघामध्ये आम्ही जाणार, सभा घेणार, आमची संघर्ष यात्रा निघणार। मग तो राजेश टोपे असो किंवा रोहित पवार असो, आम्ही 50 उमेदवार पाडणाऱ्या म्हणजे ज्यांना पाडायचं त्या उमेदवारांची आम्ही यादी बनवलेली आहे। जाऊन देऊ त्याचं ना काही जरा कसल्याचं बी पाडव म्हणा, यायचं पाडणारच होई। चला आपलं पुढं चला। पाडू शकतात एवढी त्यांचं काय बाबा, चला छगन भुजबळ की तुम्हाला रसद पुरवली, तुम्हाला असं जाय म्हणा पळ तिकडे। चला चला पुढं घ्या, पुढं घ्या। चलो जान दो, हवा येऊन द्या, चला घ्या पुढं। कारण जे आम्ही कोणाला विरोधक मानत नाहीत, त्यांना कोणाच नाव थोकत नाहीत, थोका चाटणार काय, आता त्याला काय करू आम्ही, सोडून द्यायचं ते विषय, पुढं चालायचं। आता कसं आहे म्हणजे राज्यामध्ये खूप जण हरवणार ही भाषा वापरायला लागली। आपल्याला काय माहित नाही बाबा हाकेंचे भाग कितपर्यंत जाईल, त्यामुळे न बोललेलं बरं। निवडणुका घोषित होण्याआधी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय घ्या असं जरांगेंचं म्हणणं आहे, तर त्यास सरकारचा विरोध आहे। मात्र ज्या पद्धतीने जरांगे महायुती आणि फडणवीसांना इशारा देत आहेत, त्याच पद्धतीनं हाके मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत आहेत। अरे मुख्यमंत्री, लाज वाटली पाहिजे आपल्याला। तुम्ही एका जातीचे मुख्यमंत्री आहात। महाराष्ट्रामध्ये इतर लोक सुद्धा राहतात, त्यांच्या वेदना काय आहेत? तुम्ही लक्ष्मण हाकेचा गळा आवळून आणि लक्ष्मण हाके दारू प्याला म्हणून तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवू पाहताय? अजिबात चालणार नाही या महाराष्ट्रामध्ये। त्यांना सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी लागणार। फडणवीस साहेबाला मराठ्यांना डावलून निवडणुका घेऊ शकत नाही। तुम्ही किती गणित जोडले तरी तुमचे गणित आम्ही बिघडिणार आहेत। ज्या दिवशी आम्ही डाव टाकू त्या दिवशी तुम्हाला पश्चाताप आलेला असणार आहे। मराठ्यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी न करता मग तुम्ही बघा तुम्हाला मराठी कसे रस्ता तळाला टिकविते। रस्ता तळालाच टिकविणार, तुम्हाला सोडणारच नाही। तुम्हाला मला तळ तोडू नका फडणवीस साहेब, आणि मला तराला पण लावू नका। जेवढ्या मागण्या तेवढ्याची अंमलबजावणी आचारसंहितेच्या आत झाली पाहिजे। नाही केली तुमचा बघा कसा राजकीय बिमोड करतो आम्ही। जरांगेंनी आचारसंहिता घोषित होण्यापर्यंतचा वेळ सरकारला दिला। तसंच नारायणगडावर मराठा समाजाचा दसरा मेळावाही जरांगे घेणार आहेत, तोपर्यंत निवडणुका घोषित झालेल्या असतील। विराट असा मराठ्यांचा दसरा मेळावा नारायणगडावरती 12 तारखेला होतोय। त्यामुळे सगळे सुट्टी घेऊन सगळं बघण्यासाठी, त्या निवेदनासाठी काय चाललंय कसं आहे त्यासाठी मला उद्या सुट्टी घ्यायला लागते। त्यामुळे उद्या 12 वाजता मी सुट्टी घेणार आहे आणि आंतरवालीकडं जाणार आहे। आणि सगळ्यांनी यावं, उगाच पक्षाच्या नेत्याच्या इकडे तिकडे बुळबुळ्याच्या मागं पळू नये मराठा समाज। वर्ध्याहून विवेक गावंडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।